आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याला आता गती 2029 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य। प्रकल्पासाठी अनेक महत्त्वाच्या परवानग्या मिळवण्यात पालिकेला यश। 2029 पर्यंत दहिसरमधील किनारी मार्ग कार्यान्वित करण्यासाठी पालिकेच्या वेगवान हालचाली। मुंबईमध्ये पाणी तुंबण्याच्या घटनांवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी डिवॉटरिंग पंपांच्या सर्व्हिसिंगला सुरुवात। पावसाळ्यापूर्वीच पाणी उपसा करणारी यंत्रणा सज्ज। मे महिन्याच्या मध्यापासूनच प्रशासनाची पूर्वतयारी। तर पावसाळ्यात 24 वेळा समुद्र खवळणार आणि जुलै रोजी सर्वाधिक 4.89 मीटर उंच लाटा उसळणार। मुंबई पालिका प्रशासनाचा इशारा। मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांचं मुंबईच्या महापौरांना पत्र। खुल्या जागेत होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलींवर कारवाई करण्याची मागणी। नियम डावलून उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली जात असल्याचाही सोमय्यांचा आरोप। कसारा इगतपुरी मार्गावर 22 मे पर्यंत 6 दिवसांचा विशेष ब्लॉक। सीएसएमटी ते कसारा लोकल सेवा राहणार बंद। प्रवाशांना जास्तीचे पैसे खर्च करून पर्यायी वाहनांचा वापर करावा लागणार। मध्य रेल्वेनं राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात विक्रमी कारवाई। तर या कालावधीमध्ये 4,96,000 फुकटे प्रवासी पकडण्यात आले असून 40,85,00,000 रुपयांचा दंड वसूल। कोकण रेल्वे मार्गावर 10 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय। पनवेल सावंतवाडी आणि मडगाव मार्गावर वाढीव फेऱ्या। प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय। म्हाडाकडून मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर। तर या सोडतीसाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत 77,840 अर्ज प्राप्त। त्यापैकी 54,694 जणांकडून अनामत रकमेसह अर्ज सादर। अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 28 मे पर्यंत मुदतवाढ। पिंपरी चिंचवडमधील यमुना नगर परिसरामध्ये फ्लॅटमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फ्रीजनं पेट घेतला। अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे।